माझ्या मुलाला हे आत्महत्या नाही सांगू शकत साहेब, खून झालेला आहे त्याचा, याचा मला मार्ग पाहिजे. का बरं केला त्यांनी? त्याची मला घरामध्ये काही मागणी नाही आणि त्यांनी जे काही मागितलं असेल ते मी त्याला आणून हजर करायचा. त्याला मोबाईलचा शौक नव्हता साहेब, कुठल्या गोष्टीचा शौक नव्हता. 25 नोव्हेंबर 2024 रोजी त्याने त्याचा जीवनक्रम संपवला लटकून. आता एक 13-14 वर्षाचा मुलगा 9वीतला जीवनक्रम संपवणं ही काही कोणाला पटण्याजोगी गोष्ट नाही आहे. एकुलता एक मुलगा चव्हाण परिवारातला होता, बरोबर. दुःख अतिशय त्यांना झालेलं आहे. त्याच्यामुळे राहिला विषय असा की ज्या प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी त्याच शाळेच्या दुसऱ्या एका मुलाने पण आत्महत्या केलेली आहे, बरोबर. त्याच्यापूर्वी एका दुसऱ्या शाळेच्या विद्यार्थ्याने, कॉलेजच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे. म्हणजे ही एक सिक्वेन्स सिरियल स्टार्ट झालेली आहे. आणि आतापर्यंत आत्महत्या का घडतायत याचं कुठलंही कारण समोर येत नाहीये. आतापर्यंत आपण सगळ्यांनी महाराष्ट्रात जाणल्या किंवा शेतकऱ्यांच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या होत आहेत. मग इथे विद्यार्थ्यांचे मार्क्स चांगले आहेत, घरी कुठल्याही प्रकारचं मोबाईलचं व्यसन नाही त्या मुलांना, या तिन्ही मुलांना. का घरच्यांची डिमांड आहे काही वेगळ्या प्रकारची किंवा मुलांची डिमांड आहे वेगळ्या प्रकारची, असं काही नसताना, काही कुठल्या प्रकारचे नसताना जर त्या मुलाला त्याचं जीवनक्रम संपवावा लागतोय म्हणजे कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय आणि काहीतरी त्यातून निष्पन्न झालं पाहिजे की जेणेकरून पूर्ण जळगाव शहरातील इतर पालकवर्ग हा सुखावा झाला पाहिजे की अशा प्रकारची ही आत्महत्या घडू नये कोणाकडेच. याच्याकरता पूर्ण इस्टेट ब्रोकर एजंट जेवढे आहेत जळगाव शहरातले, जिल्ह्यातील, हे सर्वांचे प्रतिनिधी एकत्र येऊन, तसेच जळगाव महानगराचे शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरदाबा तायडे व आम्ही स्वतः एकत्र येऊन साहेबांना, डेप्युटी साहेबांना निवेदन दिलेले आहे की लवकरात लवकर सखोल चौकशी करावी व जळगावातील भयावह झालेल्या पालकांना आश्वस्त करा, हीच एक विनंती आहे. जिल्हा पेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील एक अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली होती. एक 15 ते 20 दिवसापूर्वी त्याच्याच वर्गमित्राने देखील आत्महत्या केली होती. त्या अनुषंगाने सध्या जी आत्महत्या झालेली आहे त्याच्या पालकांनी व तेथील काही नागरिकांनी आज कार्यालयात येऊन निवेदन दिले आहे की जी आत्महत्या झाली आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. याच्यामध्ये काही विशिष्ट अँगल आहे का आत्महत्या करण्यामागे? कारण की दोघंही वर्गमित्र होते, त्याच्यामुळे दोघंही विद्यार्थ्यांनी विशिष्ट कालावधीनंतर आत्महत्या केलेल्या आहे. तर त्याची सखोल चौकशी करण्याची त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. सदर निवेदन स्वीकारलेलं आहे. जे तपासी अधिकारी आहे API चव्हाण यांना सदर ED मध्ये योग्य ते सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.